नमस्कार, कसे आहात सर्वजण? मी पण मस्त आहे आणि तुम्हा सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आज सुरुवात करूया मस्तपैकी झणझणीत आणि चटपटीत अशा अंड्याच्या भाजीला. हो, आता तुम्ही अंडा भुर्जी खाल्ली असेल, अंड्याचं कालवण खाल्लं असेल, म्हटलं चला आता काहीतरी वेगळं अंड्याची भाजी करू. ही भाजी तुम्ही एकदा केली ना की पुन्हा पुन्हा कराल आणि म्हणाल, कादंबरी ही रेसिपी तू आमच्याबरोबर आधी का शेअर केली नाही? तर असो, अगोदर जरी शेअर केली नसली तर मी आता ही रेसिपी तुमच्यापासून लपवून ठेवणार नाही. कारण मला असं वाटतंय की आत्ता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कमी जेवत असाल तर ह्या भाजीमुळे नक्कीच पोट भरून जेवाल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा की नाही कढई घ्यायची, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान लालसर व्हायला लागला की त्याच्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं. एक छोटं टोमॅटो जरी तुम्ही टाकलं असेल कापून तरी चालेल आणि तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार जास्त देखील टाकू शकता. आता टोमॅटो पण टाकून छान परतवून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदाला मिक्स करून घ्यायचं. परत त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आता हळद ही कलरसाठी नाही तर चवीसाठी पण छान लागते, त्यामुळे हळद थोडी का होईना ह्याच्यामध्ये टाकायला विसरायचं नाही बरं का. नंतर आपला जो घाटी मसाला आहे किंवा आपला जो मसाला रोजच्या जेवणाला आपण जो वापरतो त्या ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. अगदीच तुमच्याकडे मसाला शिल्लक नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल. नंतर ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट मी थोडीशी टाकली. हो, मला माहिती आहे विकतची आलं लसूणची पेस्ट खूप दिवस स्टोअर केलेली असते, ती जास्त भाज्यांमध्ये वापरू नये, पण कधीतरी इमर्जन्सीला मी ही वापरते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. बघू शकता त्याला तेल सुटायला लागले. नंतर ह्याच्यामध्ये अंडी चिरून टाकायची आहेत आपल्याला. तर मी ही अंडी उकडवून घेतलेली होती 4 अंडी आणि आता ती सोलून वगैरे छान कट करून घेतली. बारीक बारीक कट करायचं नाही, अशी मोठी मोठीच कट करायची आणि मस्त परतून घ्यायची. बाकी तुम्हाला आजच्या अंड्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.